माझा डेली व्हिडिओ 8 वाजता येणार यूट्यूबवरती। अनंत कोटी ब्रह्मांड नायक। बेलाचं झाड, त्यानंतर हे संत्रीचं झाड, हे मोठंवालं हे आंब्याचं झाड। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर जो काल ब्लॉग बनवला होता, एडिट केला होता, तुम्ही आज टाकला, अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहिलाच असाल। तर काल मी आलो घरी, तुम्ही ट्रॅव्हलिंग जर्नी पाहिली असेल माझी। तर काल मी आलो घरी, आज माझा घरचा दुसरा दिवस आहे। तर आता उठलो मी, ब्रश वगैरे केलं, फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला, आता आंघोळ वगैरे करून रेडी होऊ। तर फ्रेंड्स, मी तुम्हाला काल होम टूर नाही देऊ शकलो, तर आज मी तुम्हाला माझं पूर्ण कंप्लीट घराचं होम टूर देणार आहे। होम टूर म्हणजे एवढं मोठं घर नाही आहे, नॉर्मल 3 खोल्या आहे, बस तुम्हाला ते दाखवणार मी। काल थकून आल्यामुळे जास्त काही दाखवू शकलो नाही, नॉर्मल कुकिंग वगैरे दाखवलं, आईने जे बनवलं, शेवगाच्या शेंगा तुम्ही पाहिलंच असाल। तर बाकी आज व्हिडिओ कंप्लीट पहा। तर फ्रेंड्स, सकाळचे वाजले 8:30, माझा डेली व्हिडिओ 8 वाजता येणार यूट्यूबवरती, डेली 8 वाजता 5,000 आता मी अपलोड केला, आला असेल पाहून घ्याल। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रोसिजर चालू आहे कैरी खिसण्याची, त्याच्यापासून बनवत आहे साखर आंबा। तुम्हाला मी फायनल डिश दाखवतो। आता सध्याला खिसून घ्यावं लागते, नंतर साखर वगैरे टाकून त्याची प्रोसेस आहे एक, ते दाखवतो तुम्हाला थोड्या वेळानंतर। या प्रकारे खिसणं चालू आहे, पाहू शकता। असं बारीक खीस तयार होते, नंतर तो साखरमध्ये टाकून उकडतात ना, साखरमध्ये टाकून उकडतात, त्याच्यापासून एक मस्त हे बनते, साखर आंबा म्हणतात त्याला। आज नवीन डिश तयार करत आहे आम्ही। तर चला फ्रेंड्स, मी देतो तुम्हाला माझ्या घराचा होम टूर। तर हे म्हणजे आईचं कपाट, आईला लग्नामध्ये मिळालं होतं। नंतर ही आमची पहिली खोली आहे, पाहू शकता। इथून हे एंट्रन्स गेट आहे, इथून आतमध्ये एंट्री घ्यायची। नंतर ही पहिली खोली आहे, इथं सोफा वगैरे लावून आहे, त्यानंतर टेबल आहे, इथे टी व्ही आहे। ही जी टी व्ही आहे ही बंद पडून आहे, मी डाव्यावर होतो तर तेव्हापासून टी व्ही बंद आहे। हे टी व्ही बंदचे परिणाम मी तुम्हाला दाखवतो। हे टी व्ही बंद असल्यामुळे हे पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी एवढे अवॉर्ड मिळालेले आहे 10th पासून। 10वी 12वीमध्ये मिळालेले हे मला माझ्या शाळेमधून अवॉर्ड्स आहेत। त्यानंतर सोबत ह्या इथं अलमारीज आहेत, 1 2 3, आणि या साईडने 3 अलमारी आहेत। या ठिकाणी मी माझे 10th आणि 12thचे बुक ठेवायचो। आता काय भरून यायच्यात, ह्याच्यामध्ये थोडंफार सामान आहे आणि बुक्स आहे ॲग्रिकल्चर रिलेटेड माझ्या ताईचे। आणि इथं वरती असंच काही सामान ठेवून आहे, ही खुर्ची वगैरे, टेबल। या ठिकाणी हे जे दिसत आहे ना अलमारी मित्रांनो, हे पूर्ण बुक्सनी भरलेली आहे। त्यानंतर हा बेड, मी काल आलो, कालपासून माझं सामान इथंच ठेवून आहे, आणखी उचललं पण नाही मी। तर हे अवॉर्ड्स मिळाले होते मला। हा जो अवॉर्ड आहे मित्रांनो, या ठिकाणी हा मला शाळेमध्ये मिळाला होता, जेव्हा मी 7वी वर्गात होतो तेव्हा। हा अवॉर्ड मला रनिंगसाठी मिळाला होता। हा अवॉर्ड हँडरायटिंगसाठी मिळाला होता शाळेमध्ये। आणि त्यानंतर हे दोन अवॉर्ड जे आहेत, एक माझ्या मोठ्या ताईला मिळाला होता, एक माझ्या लहान बहिणीला मिळाला होता। आणि हा अवॉर्ड मला CETमध्ये चांगले मार्क्स मिळाल्यामुळे मिळाला होता। CETमध्ये मला मिळाला होता, पाहू शकता या ठिकाणी तुम्ही, इथे लिहून आहे MST CET मध्ये विशेष प्रावीण्य मिळाल्याबद्दल। इथे खाली नाव लिहून आहे श्री कृपा अकॅडमी, हे माझी ट्युशन होती, या ठिकाणी ट्युशनला होतो। आमचे जे सर लोक होते ते एकदम बेस्ट फॅकल्टी होती, मला खूप चांगले मार्क्स मिळाले त्यांच्या मार्गदर्शनामुळे। त्यानंतर मित्रांनो, हे तुम्हाला दाखवलंच, त्यानंतर हे घड्याळ वगैरे, हे फोटो, हे सावतामाळी, यांना तर ओळखत असाल, हे सावतामाळी, हे महात्मा ज्योतिराव फुले, आणि ह्या सावित्रीबाई फुले। सोबतच इथं फोटो लावून आहे माझ्या आजोबा आजींचे, हे माझे आजोबा, ही माझी आजी। त्यानंतर आता आपण बघू सेकंड रूम, हे झालेली आहे एक्सप्लोर करून आपली पहिली रूम। फ्रेंड्स, ही आहे आमची दुसरी रूम। या ठिकाणी तुम्हाला काल ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तुम्ही, हे वरती पडदा वगैरे लावून आहे, हे कपाट, वरती सामान, आणि ह्या बाकी गोष्टी, कॅलेंडर वगैरे, खाली पाण्याची कॅन, आणि या ठिकाणी मडके, या ठिकाणी थंड पाणी भरून राहते मस्त, फ्रीजपेक्षा बेस्ट पाणी मिळते याच्यामध्ये। आणि इथं कूलर वगैरे लावून आहे। तर या ठिकाणी चालू आहे आईची पूजा, शुभ लाभ आणि मदत, वैष्णोदेवी। आज झाली पूजा, एक बाकी आहे ना अजून?
मित्रांनो या ठिकाणी आई पोळ्या वगैरे करत आहे बाहेर चुलीवर. तुम्हाला तर माहिती आहे सिलेंडरची थोडं प्रॉब्लेम आहे. सकाळचा स्वयंपाक चुलीवर असते, संध्याकाळचा सिलेंडरवर. या ठिकाणी सगळे पोळी बनवणं मस्त झाडाखाली सावलीमध्ये. हे बेलाचं झाड आहे. मित्रांनो या ठिकाणी आपण हे एक गार्डनिंग पर्पजसाठी यूज केलं जाते. हे झाड जे आहे ना गार्डनिंगसाठी यूज केलं जाते. आम्ही याला शेवचं झाड म्हणतो. कशाचं आहे? शेवचं किंवा भाताचं झाड म्हणतो. तुमच्या इथं काय म्हणते याला कमेंटमध्ये सांगसाल. तर या ठिकाणी हे चालू आईच्या पोळ्या वगैरे तुम्हाला दाखवलं मी. हे जे बेलाचं झाड आहे याच्याखाली तुम्हाला दाखवतो. सहज योग असा आहे की हे बेलाचं झाड आणि बेलाच्या झाडाच्या एक्झॅक्ट खाली आम्ही या ठिकाणी पिंडीची स्थापना केलेली आहे. या ठिकाणी पिंड आहे, हा नंदी, या ठिकाणी प्रसादाचं वगैरे पाणी आणि तो दिवा. हे बेलाचं झाड आहे, दिसतं तुम्हाला, पाहू शकता. या ठिकाणी एक्झॅक्ट बेलाच्या झाडाखाली पिंड आहे शंकरजीची. फ्रेंड्स तुम्हाला मी माझ्या गार्डनमधले म्हणजे आमचा जो प्लॉट आहे एवढा सर्व त्या पूर्ण प्लॉटमधले मी तुम्हाला झाडाचे काही सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो आणि झाडाचं इंट्रोडक्शन करून देतो. सगळ्याच वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहे आमच्या इथं. हे पहा, हे तुम्ही पहिलं पाहिलंच असेल. हे बेलाचं झाड, त्यानंतर हे संत्रीचं झाड, हे मोठंवालं हे आंब्याचं झाड, त्यानंतर हा प्लॉट ओपन आमचा एवढा काही वापरण्यासाठी. ही सीताफळाची झाडे दिसत आहे तुम्हाला. ही सीताफळाची झाड आहे. त्यानंतर हे कन्हेराचं झाड, याला फुलं वगैरे येतात मस्त लाल कलरचे. हे नारळाचं झाड. पप्पा बाहेर गेले होते थोडं सामान आणण्यासाठी, आताच बाहेरून आले. हे सामान वगैरे घेऊन आले जरा. या ठिकाणी आई बनवत आहे भाकर. पाहू शकता तुम्ही, पोळा वगैरे झाल्या बनवून. आता आई भाकर बनवत आहे. तुम्हाला मी पूर्ण प्रोसिजर दाखवतो आज. भाकर कशी बनते स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत. या ठिकाणी अशी हातावर बनवले ते भाकर एकदम पारंपरिक पद्धतीने. झालेली रेडी मित्रांनो. आता ही थोडी भाजायची असते चुलीला लावून. तर या प्रकारे मित्रांनो या ठिकाणी पहा, माझ्या पप्पाने किती मस्त कॅनीला हे लावून ठेवलं पोतं वगैरे. यानं पाणी एकदम थंड राहते. फ्रीज सारखं पाणी होऊन जाते थंड बिलकुल. उन्हातलं काढून सावलीत नाही लागतं. बस हे सावली म्हणून ठेवून द्यायचा, नंतर होऊन जाते थंड. काय आहे गड्या? त्याचा कोकिळाचा आवाज मधुर दिसत नाही कोकिळा. आता या ठिकाणी लटकून ठेवलं. आता याला जशी जशी हवा लागेल तसं पाणी थंड होत जाते. संध्याकाळपर्यंत फ्रीजमधलं पाणी होऊन जाते. फ्रीजपेक्षा बेस्ट आणि आरोग्यासाठी एकदम चांगलं पाणी. याच्यावर कोकिळा बसून वाटते. आंबा खाऊ राहिली काय? कुठे? अरे हे कोकिळा. बाबा मित्रांनो या ठिकाणी कोकिळा बसून. आमच्या इथं आंबे आहे. त्यानंतर चिकू दाखवत तुम्हाला. हे पहा कुठे आहे चिकू? पप्पा चिकू होते ना. हा हे या ठिकाणी चिकू लागून आहे. हे चिकूचं झाड आहे. आमच्याकडे सर्व प्रकारचे झाड आहे. या ठिकाणी लिंबूचं झाड आहे. लिंबू कुठे लिंबू? या ठिकाणी लिंबू लागून आहे. तर फ्रेंड्स आज काल मी घरी आलो. आज माझ्या पप्पांनी माझ्यासाठी काय आणलं तर तुम्हाला दाखवतो मी एक एक वस्तू. हे आणले गूळ. याच्यापासून काहीतरी रेसिपी बनणार आहे. याच्यात काय? शेंगदाणे. एक केळं. आमच्या इकडे 20-25 रुपये डझन भेटतात. आमच्या इकडे म्हणजे इथे जळगावला आणि यवतमाळला भेटतात 50 ते 60 रुपये डझन. त्यानंतर हे अनार, डाळिंब. अनार डाळिंब एकच आहे. तर आज जेवणामध्ये आहे आंब्याचा मुरब्बा, गवाराची शेंगाची भाजी, कांदा, पोळी भाजी केली होती. तर आम्ही जेवत आहे आता सर्वजण. भेटू जेवण झाल्यानंतर. तर फ्रेंड आजची तारीख आहे 7 मे. आज आहे गुरुवार. तर मी आणि माझ्या घरचे आज जाते गजानन महाराजच्या मंदिरात. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू पहा.
तुम्हाला आमच्या गावचं गजानन महाराजचं मंदिर दाखवतो. खूप मोठं आहे. अनन्तकोटि ब्रह्माण्ड नायक गुरु गजानन नमो नमः. अनन्तकोटि ब्रह्माण्ड नायक गुरु गजानन नमो नमः. अनंत काही या ठिकाणी ऊस बाहेर येते इकडून मशीनमध्ये टाकलं की. हे मस्त प्रोसिजर आहे. एकदा माहिती आहे का, याच्यात ऊस टाकलं की डबल तेल टाकायचं कामच नाही पडत. कोणतं? गजानन महाराजच्या मंदिरातून आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. तुम्ही ब्लॉग पाहिलाच असेल तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.